पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून सुरेंद्र कुमार अग्रवालच्या घरावर छापेमारी करण्यात आलेली आहे। तर आपण बघतोय पुण्यामध्येच काही दिवसापूर्वी जो पोर्शे कारने अपघात झालेला होता त्याच प्रकरणी अल्पवयीन आरोपीच्या आजोबांना अटक करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर आता सुरेंद्र कुमार अग्रवाल यांच्या घरावर छापेमारी देखील सुरू आहे। आज पहाटे सुरेश अग्रवाल यांना क्राइम ब्रांचने अटक केलेली आहे आणि त्यानंतर आता त्याच्या घरावर छापेमारी सुरू आहे आणि आता या छापेमारीमध्ये पोलिसांच्या हाताला नेमका काय लागतं हे देखील बघावं लागणार आहे। तर याबाबत अधिक बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ज्ञानेश्वर, आज पहाटे सुरेंद्र अग्रवाल यांना अटक केलेली होती आणि आता त्याच्या घरावर छापेमारी देखील सुरू आहे। सुरेंद्र अग्रवाल याला अगदी काही तासांपूर्वी म्हणजे पहाटे 3च्या दरम्यान राहत्या घरातून अटक केलेली होती। सध्या लष्कर पोलीस ठाण्यामध्ये सुरेंद्र अग्रवाल याला पोलिसांच्या ताब्यामध्ये ठेवण्यात आलेला आहे। कोर्टात देखील हजर केलं जाईल। मात्र या सगळ्याच्या दरम्यान अगदी काही वेळापूर्वी सुरेंद्र अग्रवाल याच्या घरी गुन्हे शाखेच्या पथकाकडून चौकशी केली जाते, तपास केला जातोय। या सगळ्या संबंधाने काही पुरावे मिळतात का हे तपासण्यासाठी गुन्हे शाखेची टीम जी आहे ती आपल्याला सुरेंद्र अग्रवाल याच्या बंगल्याबाहेर पोहोचल्याची दृश्य देखील आपल्या हाती लागलेली आहेत। आपण जर बघितलं असेल तर या सगळ्या प्रकरणामध्ये वेगवेगळे कंगोरे समोर येतात। हा सगळा तपास जो मूळ अपघाताचा आहे तो कालच गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलेला होता आणि हा गुन्हे शाखेकडे तपास वर्ग केल्यानंतर या सगळ्या अग्रवाल प्रकरणामध्ये गुन्हे शाखा कशा पद्धतीने ऍक्टिव्ह मोडवर आलेली आहे हे आपल्याला पाहायला मिळतंय। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा पहिली अटक ही आरोपीच्या आजोबांना झाली, आजोबांना घेऊन पोलीस हे लष्कर पोलीस ठाण्यामध्ये आले आणि त्यानंतर गुन्हे शाखेच्या वतीने जो सगळा तपासाला वेग आला, ज्यामध्ये गुन्हे शाखेचं नक्कीच ज्ञानेश्वर, खरं तर ज्या दिवसापासून या प्रकरणामध्ये कारवाईला सुरुवात झालेली आहे अनेक विविध घडामोडी समोर यायला लागलेल्या आहेत। त्यातच आता सुरेंद्र कुमारच्या घरावर जी छापेमारी झाली त्याच्यामध्ये कोणती माहिती समोर येते बघावं लागेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।